ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप हृदयस्पर्शी दाखवलाय. म्हणजे अर्जुन आणि सायली एकमेकांवर किती जीवापाड प्रेम करतात ना, एवढं भारी दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो. माझ्या तर अंगावर काटा आला बाबा बघताना. अर्जुन सुरुवातीला सगळ्या झालेल्या प्रकारामुळे डिस्टर्ब होऊन खूप रडत असतो, एकटाच बसलेला असतो. आणि आता चैतन्य आता अर्जुनच्या जवळ असा आपुलकीने येऊन बसतो आणि त्याच्या हातात हात देतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे हे काय होऊन बसलं रे? आज आज माझ्या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस होता रे, आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डे होता आज, आणि हा हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस व्हावा का रे? चैतन्य काय होऊन बसलंय रे हे सगळं? चैतन्य म्हणतो, अर्जुन तू तू आधी शांत हो बरं बाबा. अरे हे सगळं खूपच कठीण होऊन बसलं रे, आणि त्यातल्या त्यात कल्पना मावशींना कसं सांभाळावं ना तेच कळत नाहीये. म्हणजे तू आता जरा शांत राहावंस रे. पण अर्जुन म्हणतो, अरे काय करू चैतन्य, मला कळतच नाहीये मी कसं सांभाळू मम्माला, पूर्णा आजी, डॅड या सगळ्यांना मी आता फेस तरी कसं करू? हे सगळं किती अचानक झालं रे. अरे चैतन्य मला नाही कळते मी हे कसं हँडल करू. चैतन्याला पण बिचारायला शब्द सुचेना की आता अर्जुनची समजूत कशी घालावी. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, मला तरी वाटतंय की या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे. तू सायली वहिनीला आधीच प्रपोज करायला हवं होतं. अर्जुन तू सायली वहिनीला जर आधीच प्रपोज केलं असतं ना, तर आज तुम्ही दोघं जण स्वतःसाठी सोबत उभे असते. आता या चैतन्याचं बोलणं तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. पण काय दाखवलंय त्यांनी आता, इकडे अर्जुन सांगतोय आणि तिकडे सायली सांगतेय, असा एका मागोमाग एक सीन त्यांनी घेतलाय. आता अर्जुन चैतन्याला रडतच म्हणतो की आज तरी कुठे सांगू शकलो मी त्यांना मनातलं. आता चैतन्य म्हणतो, काय सांगतोयस? आता कुसुमही इकडे सायलीला विचारते, काय ग सायली, अगं तू आजही बोलली नाहीस अर्जुनला तुझ्या मनातलं? आता ही सायली अशी मानेने नुसती नाही म्हणते. आता ही कुसुम म्हणते, अगो काय ग सायली, तू आज पण बोलली नाहीस? अगो काय ग, अगं हसू का रडू मी? म्हणजे इतके दिवस हो नाही असा खेळ खेळत बसली तू, आणि आज सुद्धा त्या अर्जुनला तुझ्या मनातलं काही सांगितलं नाहीस तू? अगं सायली, अगं काय ग हे? आता खरंच ना प्रेक्षकांनो, कोणालाही वैताग येईल ना, एवढ्या दिवसापासूनच ते टाइमपास करत होते. पण आता बघा अर्जुन काय उत्तर देतो. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, आज आज तर मी त्यांना सांगायला गेलोच होतो रे की आय लव्ह यू. मग आता ही सायली सुद्धा कुसुमला एक्सप्लेन करत असते इकडे, अगं अगं कुसुमताई, अर्जुन सर मला काय सांगत होते ते मी फक्त ऐकून घेणार होते, आणि माझं प्रेम त्यांच्याकडे मी लगेच व्यक्त करणार होते ग. पण त्याआधीच आता इकडे अर्जुन सुद्धा चैतन्याला तेच बोलतो की अरे चैतन्य, आम्ही मम्माचा फोन आला आणि लगेच निघालो. म्हणजे दोघांचा एक सीन असा सिक्वली घेतलाय त्यांनी. आता हा चैतन्य चिडतो आणि म्हणतो, काहीच नाही बोलता लगेच निघाले तुम्ही? म्हणजे तुम्ही दोघांनी आजही एकमेकांना प्रपोज केलेलं नाहीये? सायली वहिनीला तू काहीच बोलला नाहीस अर्जुन? आता अर्जुन पण नुसता मानेने असा नाही म्हणतो रडत रडत. चैतन्य म्हणतो, अरे काय रे अर्जुन, अरे कल्पना मामीचा फोन वाजत होता तर वाजू द्यायचा ना. अर्जुन म्हणतो, अरे मम्माचा फोन कसा इग्नोर करणार होतो मी? आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन काय रे, अरे एवढी सगळी तयारी करून तू कसं काय असं बॅकफुटवर येऊ शकतो रे? अरे तसाच कसा निघाला तू? असं कसं तुझं टायमिंग चुकलं रे? आता हा अर्जुन नुसता हात झटकतो आणि बिचारा रडायला लागतो. काय नशीब आहे नाही या दोघांचं. असो, तर आता प्रेक्षकांनो खरं सांगायचं झालं तर मजा आता येणार आहे. आता पहा, मैपत प्रचंड आनंदात आहे. मैपत आता म्हणतोय, नाच रे ए ढंका टकर टकर टकर, ढंका टकर टकर टकर. इतका आनंद झालाय मैपतला की विचारूच नका. आता मैपत पुढे म्हणतो, त्या सुभेदारचं खोटं लग्न उघडं पडलं रे, नाचो ढंका टकर टकर टकर. प्रिया तिथे शेंगदाणे खात बसली आहे, हा नागराज पण आहे, साक्षी पण आहे, आणि कधी नव्हे प्रियाने पुन्हा भाव खाल्ला आणि मैपतचा पारा चढला. पण मजा आली बघताना. बघा पुढे काय झालं. साक्षी म्हणते, काय अण्णा, अहो त्या सायली अर्जुनच्या लव्ह स्टोरी मध्ये तुम्ही इतका इंटरेस्ट घेतला नाही, आज त्यांच्या ब्रेकअप मध्ये इतके काय खुश आहात? मैपत म्हणतोय, पोरी तुझ्यासारखं इथलं नाही, बापासारखं 500 किलोमीटर अंतरावरचं पुढचं ऐकायला शेक. मैपत आता तो ग्लास खाली काढून ठेवतो आणि म्हणतो, तो वकील वाघासारखा तुझ्या मागे लागला होता, आता तो वकील स्वतः असा जखमी झालाय.
का फक्त त्याच्या बायकोच्या मागच जाणार आहे तो? कळलं का आता? आश्रमच्या कोणत्याच केसमध्ये तो आता लक्ष देणार नाहीये. जे काही झालंय ना ते आपल्या फायद्याचं झालंय साक्षी, लक्षात घे. पण आता प्रिया लगेच म्हणते, ओ हॅलो, ओ अहो खूप मेहनत करून जमवून आणलंय मी हे सगळं, मेहनत करून प्लॅन करून. आणि कोणी केलंय हे सगळं? प्रिया मधुकरने उर्फ तन्वी किल्लेदारने करून आणलंय. प्रिया आता खूप ऍटिट्यूड दाखवायला लागते हा प्रेक्षकांनो महिपतला. पण आता लगेच नागराज पण तिची साईड घेत म्हणतो, हो हो महिपत बरोबर आहे, हिचं एकदम बरोबर. या सगळ्याचं क्रेडिट आपण या प्रियाला द्यायलाच पाहिजे. अगदी 100% क्रेडिट द्यायला पाहिजे. आता प्रिया बघा एवढी हसतीये, ऍटिट्यूड दाखवतीये. मग नागराज म्हणतो, अरे हिच्यामुळे आपल्याला सुभेदारांच्या घरी जो काही सिनेमा पाहायला भेटलाय ना त्यामुळे पैसे वसूल. अरे पैसे वसूल झालेत अगदी फुल फुल प्लॅनिंगने. अरे फुल फुल पैसे वसूल झाले बरं का महिपत. आणि हे सगळं आपल्या प्रियामुळे बरं का. आणि नागराज हसायला लागतो. पण महिपतला काही क्रेडिट द्यायचं नाहीये प्रियाला. आता लगेच बघा प्रिया म्हणते, आपली प्रिया काय हो, काय सॉलिड कल्टी मारता हो तुम्ही. अर्जुनचा नाद सोड, अर्जुनचा नाद सोड, हे कोण म्हणालं होतं? तुम्हीच बोलले होते ना मला. आणि आता आता काय झालं? आता लगेच हा नागराज म्हणतो, अगं प्रिया तू कामगिरीच अशी करून दाखवली आहे ना की लगेच एकदम. आता लगेच प्रिया म्हणते, तुमच्यासारखं काय फालतू बडबड करत नाही मी. मग नागराज म्हणतो, नीट बोलायचं. मग प्रिया म्हणते, अहो चला करून दाखवते मी, तुमच्यासारखी नाहीये. मग आता महिपत काय म्हणतो बघा, नाही ते तर तुला मानावंच लागल आता. नाही तू एक सिक्सर मारलाय खरा. आता त्या वकिलानं माझ्या घरी पेढे पाठवले होते ना, आता मी त्याच्या घरी 100 किलो पेढे पाठवीन. मग साक्षी म्हणते, अण्णा ओ अण्णा जरा शांत व्हा, आनंदाच्या भरामध्ये काही करायला जाऊ नका. नाही म्हणजे आपला ह्या प्रकरणाशी संबंध आहे हे अर्जुनला काही माहिती नाहीये बरं का अजून. त्यामुळे उगीच स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारायला जाऊ नका. म्हणजे पाहिलं प्रेक्षकांनो किती सेफ गेम खेळतायत. आणि कधी नव्हे या महिपतला साक्षीच्या बोलण्यात पॉइंट कळलाय आणि तो आता चुप्प बसलाय. पण आता नागराज म्हणतो, नाही हे बरोबर आहे साक्षीचं. काय ना महिपत, आपण ना आता जरा हे शोबाजी वगैरे करायलाच नको. काय आहे ना उगाच आपल्या डोक्याला टेन्शन येतं रे. आणि काही गरजच नाहीये. आपल्याला जे पाहिजे ते झालंय ना. आता प्रिया लगेच म्हणते, काय काय बोलला, झालंय? मग नागराज तिला हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणतो, माझे आई तू केलं बस, अजून काय, तूच केलं बाई, तूच केलं. मग महिपत म्हणतो, स्वतःची किती टिमकी वाजवणार आहे बे तू. याच्या आधी 10,000 वेळेला थोबाडावर पडलीये, त्याचं काय? आता कुठे एखादं काम नीट केलं तर किती कौतुक. मग ही प्रिया त्याला उलटून बोलते बरं का आणि म्हणते, तुम्ही जे 50,000 वेळेला आधी तोंडावर पडलात त्याचं काय केलं तुम्ही? माझ्या थोबाडीत मारली ना तेव्हा, ग्लास फोडून दाखवला. आणि आता माझं कौतुक करायची वेळ आली तर इतकी का कंजूसी करताय? महिपत आता पुन्हा उठून तिला मारणार असतो. साक्षी आता या अण्णांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, अण्णा शांत व्हा. काय आहे ना प्रिया, बाबा आम्हाला तुझं कौतुकच आहे. नाही तुझं विशेष कौतुक आहेच, तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. खरंच थँक्यू सो मच प्रिया. आता प्रिया पुन्हा लगेच शेंगदाणे खाण्यात बिझी झाली आहे. साक्षी म्हणते, अरे पण आता अर्जुन खूप वीक झालाय. आता फायनल घाव घालणं आपल्याला जास्ती सोपं जाणार आहे. तर आपण सगळ्यांनी जरा अलर्ट राहायला पाहिजे. आणि प्रिया आता प्लीज पुढच्या प्लॅनिंगसाठी आम्हाला वेळ देशील का? मग प्रिया म्हणते, हो घ्या ना घ्या, हवं तेवढा वेळ. पण अर्जुन सुभेदार साक्षी शिखरे हे नाव जर विसरून गेला ना तर त्याचं क्रेडिट तुम्हाला मलाच द्यावं लागेल, कळलं ना? आणि काय ना ऍटिट्यूड दाखवायचा नाहीये मला आता. ओ काका ओ, तुम्हाला पण लागू होत आहे बरं काय. आणि नागराज पुन्हा एकदा तिला नमस्कार करून घेतो. आता प्रेक्षकांनो यांच्यातच जुंपणार आहे बरं का थोड्या दिवसांनी. कारण आता महिपत आणि साक्षी दोघं जण एकमेकांकडे बघतात. मला तरी असं वाटतंय की ते आता प्रियाला पुन्हा एकदा पलटवार करून काहीतरी चमत्कार दाखवत आहेत बहुतेक. आय थिंक सो. तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा. पण आता बघा हा जो इथून पुढचा सीन आहे ना तो त्यांनी खूप अप्रतिम दाखवलाय. म्हणजे अर्जुन आणि सायली मनाने एकमेकांशी किती कनेक्टेड आहे ना ते आपल्याला ह्या पुढच्या सगळ्या सीनवरनं दिसतं. आता ही सायली जरा काळजीत असते. आता हे महिपत आणि साक्षी एकमेकांकडे बघतात, त्या प्रियाकडे बघतात, हे खूप वेळ दाखवलं त्यांनी.
मग ही सायली म्हणते, अगं अगं कुसुमताई, मधुभाऊ अजून का आले नाही ग? बराच उशीर झालाय. एव्हाना यायला हवे होते ना ते. कुसुम म्हणते, अगं सायली, तुला माहिती नाही का, अस्वस्थ झाल्यावर ते कुठे जातात? तुला पण तीच सवय ना ग. येतील ते, नको काळजी करू. सायली म्हणते, मंदिरात गेले असतील ना ग ते, पण खूपच उशीर झाला ग कुसुमताई. कुसुम म्हणते, तू शांत राहा, येतील ते. नाही आले ना 10-15 मिनिटाने तर मी जाईल त्यांना मंदिरात घ्यायला. मग सायली म्हणते, हो कुसुमताई, तूच जा हं त्यांना आणायला, कारण मी जर त्यांना आणायला गेले तर ते घरी येणारच नाहीत. असं म्हणून आता ही पुन्हा रडायला लागली. बाबा, आता कुठं गपचूप बसली होती, हिची रडायची कमालच नाही प्रेक्षकांनो. ही पुन्हा रडायला लागली आता. आता बघा हं, चैतन्य आहे ना प्रेक्षकांनो, अर्जुनला सल्ला देतो सायलीला फोन करायचा, पण कसं बघा, अर्जुन पुन्हा टेन्शन मध्ये असतो, शांत बसलेला असतो. तेव्हा चैतन्य त्याच्या जवळ येऊन म्हणतो, अर्जुन, अरे तुझी इतकी वाईट अवस्था झालीये, तर तिकडे त्या सायली वहिनीचं बिचारीचं काय झालं असेल? अर्जुन म्हणतो, हो न रे चैतन्य, आय विश मी त्यांना या घरातून जाण्यापासून थांबवलं असतं तर बरं झालं असतं ना रे. मग चैतन्य म्हणतो, अरे अरे पण तुम्ही एकमेकांशी आता बोलू तर शकता ना. तू बोल सायली वहिनीशी आता. अरे तू फोनवर बोलूच शकतो ना वहिनीशी. कल्पना मामीने तुम्हाला म्हणजे सायली वहिनीला या घरात यायला बंदी केली आहे, पण तुम्हा दोघांना बोलायला थोडीच बंदी केली आहे. अर्जुन म्हणतो, चैतन्य तुझं बरोबर आहे रे, पण मला ना आता त्यांच्याशी बोलायला खूप हिंमत गोळा करावी लागणार आहे. जे काही झालं ना ते सगळं मी नवरा म्हणून नाही थांबवू शकलो रे चैतन्य. आता मला सांग, मी कुठल्या तोंडाने त्यांना सॉरी म्हणू रे? तूच सांग. असं बोलून अर्जुन आता खूप रडायला लागतो. एवढा मोठा हा अर्जुन बिचारा एकदम खचून गेलाय. पण चैतन्य त्याच्या जवळ येऊन म्हणतो, अरे अर्जुन, पण सध्या त्या तुझ्या फोनची वाट बघत असतील तर तुझ्याशी बोलणं हे सध्या त्यांना खूप चांगलं वाटेल. अरे तुझ्या फोनमुळे त्यांना खूप धीर येईल अर्जुन. आणि आता तू विचार करत बसणार आहे का की तिला फोन करू का नको करू? हे बघ चैतन्य, तू बोल सायली वहिनीशी. अरे तुझ्या बोलण्यामुळे त्यांना जरा हिंमत मिळेल. मग आता अर्जुन म्हणतो, हो हो चैतन्य, तू बरोबर बोलतोय. मी आधीच त्यांना प्रपोज करण्यामध्ये इतका वेळ घालवलाय. आता आता मी कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाही घालवणार. आता मी आधी त्यांना फोन करणार. भलेही त्या माझ्यावर चिडल्या ना तरी चालतं, पण मी त्यांना आत्ता फोन करेल आणि त्यांच्याशी बोलेल. आता असं म्हणून अर्जुनने फोन केलाय बरं का सायलीला. आणि इथून पुढे या दोघांचं जे काही म्हणजे ते बघायला ना खूप सुंदर वाटलं प्रेक्षकांनो. मी तुम्हाला माझ्या परीने खूप छान सांगायचा प्रयत्न करते. अर्जुन आता त्याचा फोन घेतो आणि आधी सायलीला फोन करतो. सायलीची अशी तंद्री लागलेली असते, म्हणजे ती टेन्शन मध्येच असते. आणि आता त्या अर्जुनचा फोन आल्यावरती तिचा मोबाईल वाजतो आणि ती खूप खुश होते. अरे पण मला एक प्रश्न पडला इथे, सायलीने निघताना तिचा फोन घेतलाच नव्हता ना, म्हणजे तिला तर तसंच बाहेर काढलं ना त्यांनी. तिचं सामान सुमान तर काहीच दिलं नव्हतं, मग मोबाईल कुठून आला? म्हणजे बघा, मोबाईल ही केवढी मोठी प्रायोरिटी आहे आपली. असो, थोडस जरा आठवलं म्हणून शेअर केलं. तर आता हा अर्जुन सायलीला फोन लावतो, ती फोन उचलते आणि एवढी खुश होते ती, पण त्या आनंदाच्या भरात तिला आता खूप रडायला येतंय. आता हे दोघे जण फक्त रडतायत आधी फोनवरती आणि दोघांनाही कळतंय की ते किती हर्ट झालेत. आणि एका सेकंदाला सायलीला अर्जुनचा असा हुंदका ऐकू येतो आणि मग ती तिचे अश्रू आणि मग ती अर्जुनला म्हणते, तुम्ही रडतायत का? अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही. मग सायलीला तो विचारतो, तुम्ही रडता आहात का? सायली म्हणते, नाही मी पण नाही रडत आहे. मग आता हे दोघंही जरा सेकंद शांत बसतात. हे तुम्हाला बघायला खूप छान वाटेल प्रेक्षकांनो सीन. मग अर्जुन आता असा चालत चालत बोलतोय. तो म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला खोटं बोलता येत नाही. मग सायली म्हणते, मी माझे डोळे पुसलेत. अर्जुन पुढे सायलीला म्हणतो, मी आता रडत नाहीये, पण तुम्ही जर अशाच रडत राहिलात ना तर मला नक्की रडू येईल. सायली म्हणते, नका ना रडू, नका ना हा त्रास करून घेऊ, नका रडू हो. तुम्ही जेवलात का? आता सायलीने असं विचारल्यावर अर्जुनला अजून रडू कोसळतं. तो असा फोनकडे बघतो आणि पुन्हा रडायला लागतो. त्याला असं वाटतंय की एवढं सगळं झाल्यावरही सायली किती विचार करते आपला. आता तो म्हणतो, सायली, तुम्ही अजून पण माझाच विचार करताय का? आता तो असं बोलत बोलत एका ठिकाणी खाली बसतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो, सगळंच चुकलं ना मिसेस सायली, सगळंच चुकलं हो. आय एम सॉरी मिसेस सायली.
असं म्हणून आता दोघेही जण खूप रडायला लागतात. आणि आता तो तो फोन आहे ना, तो असा त्याच्या छातीजवळ नेतो आणि म्हणतो, आय एम सॉरी मिसेस सायली, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे इतकं सुंदर दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि इथे बॅकग्राऊंडला जे म्युझिक वाजतंय ना, ते खूप अप्रतिम होतं. आता काही सेकंद दोघंही एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. सायली सुद्धा तो फोन खाली ठेवते आणि चैतन्याला तर या दोघांची अवस्था बघवतच नाहीये. खूपच हृदयस्पर्शी भाग आहे, म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी इतकं सुरेख दाखवलंय. अर्जुन आणि सायली इतके रडत असतात बिचारे दोघं जण. पण आता एका सेकंदाला सायलीला आणि अर्जुनला दोघांनाही असं फील होतंय की दोघं एकमेकांची समजूत काढतायत. आता सायलीला असं वाटतं की अर्जुन तिच्या समोर आलेला आहे आणि सेम अर्जुनला पण तेच वाटतं. प्रेक्षकांनो, चैतन्य पण समोरच आहे. चैतन्याला पण त्याचे अश्रू थांबवत नाहीयेत. आता बघा ही सायली अशी बसलेली असते तेव्हा अर्जुन तिच्या समोर येतो आणि तिचे अश्रू पुसायला लागतो. आता सायली अर्जुनकडे खूप भावनिक होऊन बघत असते. तिला हा भास झालाय अर्जुनचा. आणि आता अर्जुन तिच्या हातात हात देतो आणि तिच्या डोक्यावरनं असं हात फिरवतोय. तो सायलीचं सांत्वन करतोय की तुम्ही आता रडू नका. आणि इकडे त्यांनी म्युझिक लावलंय, ते जवळ राहुनी दूर दूर तू. सायलीच्या वेळेला त्यांनी फिमेल म्युझिक लावलंय आणि अर्जुनच्या वेळेला मेल म्युझिक लावलंय. ते ऐकायला या सीनला इतकं अप्रतिम वाटलंय की तुम्हाला काय सांगू. काय ना प्रेक्षकांनो, कथा जरी वीक असली ना तरी ते कसे प्रेझेंट करतायत ना ते जास्ती महत्वाचं आहे. आणि या मालिकेमधले डायलॉग, या मालिकेचे पूर्ण सादरीकरण अतिशय उत्तम आहे. जे हे कलाकार जीव ओतून काम करतात ना, खरंच कमाल. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. खूप सुंदर अप्रतिम रंगवलाय त्यांनी हा सीन. आता अर्जुन असा तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि अचानक तिला दिसेनासा होतोय आणि आता ती गडबडून जाते आणि म्हणते, अर्जुन सर, अर्जुन सर. आणि आता ही कुसुम येते आणि म्हणते, अगं ए सायली, अगं काय झालं? अगं तू अर्जुनशी बोलत होतीस ना फोनवर? अगं फोन चालू आहे त्याचा, हे घे. आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनचा फोन तिने अजून ठेवलाच नाही आणि तिकडनं अर्जुन सुद्धा फोनवर अजून आहे. आता इकडे अर्जुनला सुद्धा सायलीचा भास होतो. प्रेक्षकांनो, सायली अशी त्याच्या जवळ आलीये आणि आता त्याचे डोळे ती पुसतीये. खूपच सुंदर वाटलंय बाबा. दोन किनारे आपण दोघे, भेट अचानक होईल का. हे वाक्य खूप सुरेख सूट झालेले आहेत या सीनवर. सायली त्याला डोळे भरून बघते आणि जणू सांगते की नका काळजी करू, आता सगळं काही ठीक होईल, आपण दोघे मिळून ठीक करूयात. जे या दोघांना बोलता येत नाहीये ते या दोघांची मनं एकमेकांना अशी खुणवून सांगतायत, हे त्यांनी खूप छान दाखवलंय. आता अचानक अर्जुनला जाग येते आणि म्हणजे तो त्याची तंद्री तुटते आणि तो म्हणतो, मिसेस सायली, मिसेस सायली कुठे आहात तुम्ही? आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे अरे फोनवर आहे सायली वहिनी, तू फोनवर बोलत होतास ना सायली वहिनीशी. आणि अर्जुन हॅलो असं म्हणून पुन्हा तो फोन घेतो. आता प्रेक्षकांनो, दोघेही फक्त एकमेकांना फील करतायत. बाकी ह्या दोघांजवळ बोलायला शब्द नाहीयेत, पण एकमेकांना फील करायला या दोघांकडे बरंच काही आहे. खूप छान दाखवलंय हो प्रेक्षकांनो. आता अर्जुन आणि सायली नुसते फोन कानाला लावून आहेत, पण दोघांनाही एकमेकांचं भावना कळतायत, हे त्यांनी खूप छान दाखवलंय. तर हा सीन तर संपवला त्यांनी. पण आता कल्पनाताई बघा, कल्पनाताईंचं सुद्धा एक्झॅक्टली हेच झालंय. आता कल्पनाताईंनी त्यांचा फॅमिली फोटो जवळ घेतलाय आणि तो फॅमिली फोटो जवळ घेऊन त्यांना ते सगळं आठवलंय, सायलीची आणि त्यांची भावनिक गुंतवणूक किती आहे. इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो आता सायली आणि कल्पनाताईंचे बरेच असे सीन दाखवलेत. म्हणजे सायलीची अर्जुनसाठी होणारी धडपड, म्हणजे ती अर्जुनसाठी काय काय करायची, कल्पनाताईंसाठी काय काय करायची, हे सगळं कल्पनाताईंना आठवून आठवून प्रचंड त्रास होतोय. कुठेतरी त्यांना त्यांची फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. कुठेतरी म्हणजे काय वाटतच आहे त्यांना. पण प्रेक्षकांनो, त्यांनी जे व्यक्त व्हायचा मार्ग निवडला ना, तो जरा चुकीचा आहे. थोडं शांततेत बोलल्या असत्या, समजूतदारीने बोलल्या असत्या. कारण कल्पनाताई सारख्या सासूकडनं आपल्या सगळ्यांना ही अपेक्षा नाहीये. अतिशय समजूतदार, मनमिळावू आणि मायाळू अशी बाई आहे ही. आणि ही इतक्या विचित्र प्रकारे संतापू शकते, ये बात अपने को कुछ हजम नहीं हो रही है. असो, तर आता या कल्पनाताई सायलीची आठवण काढून 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 रडत असतात. कसं असतं ना माणसाचं मन, जे हवंय त्या गोष्टीला मानायलाच तयार नसतं. तसं झालंय या कल्पनाताईंचं. फक्त त्या सायलीच्या फोटोकडे बघतात बघतात, आठवण काढतात आणि मग तो फोटो असं साईडला बाजूला ठेवून देतात आणि पुन्हा एकदा आपलं काय चुकलं या गोष्टीचं विचार करत करत रडायला लागतात.
आणि एक्झॅक्टली मधुभाऊंचं सुद्धा हेच झालेलं आहे. आता रात्री सगळेजण झोपलेले आहेत, मधुभाऊ पण घरी आलेले आहेत. मधुभाऊंना काही तगमग होऊ लागली आहे मधुभाऊंची. त्यांना काही केल्यास झोप येत नाहीये. त्यांना पूर्णाजीचं एकच वाक्य आठवतंय की तुम्ही आमच्या घराला लागलेली कीड आहात. सायली सुद्धा जागीच असते प्रेक्षकांनो. हे काय होत्याचं नव्हतं होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टींवर मधुभाऊ विचार करतात. आणि आता पुढे काय करायचं या गोष्टीमुळे त्यांना प्रचंड टेन्शन आलंय. साहजिक आहे म्हणा, स्वतःची लेकरं नसून सुद्धा त्यांनी अगदी बापाच्या मायेने या सगळ्यांना सांभाळलं आणि त्यातल्या त्यात सायलीमध्ये त्यांचा खास जीव आहे. आता सायलीचं हे सगळं होऊन बसलंय प्रेक्षकांनो. पुढे किती प्रचंड प्रश्न आहेत यांच्या समोर. या पोरीला आता पुढे कसं उजवायचं, काय होईल हिचं, समाज काय म्हणेल, हे असंख्य प्रश्न कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये भेडसावत असतील त्यांना. या गोष्टींचा विचार करून करून ते उठून बसतात, पुन्हा झोपी जातात. पण आता सायलीबाई मात्र वेगळ्याच विवंचनेत आहेत. काय करायचं पुढे, कसं करायचं, मी कशी त्या घरात परत जाईल, कदाचित सायली या गोष्टीचा विचार करत असेल. आणि प्रेक्षकांनो, ह्याच विवंचनेवरती त्यांनी हा एपिसोड आज आणि पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. ही सायली अर्जुनचा फोन पुन्हा उचलायला जाते आणि मधुभाऊ तिला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतात की तू आता माझं मेलेलं तोंड पाहशील, अर्जुनशी संपर्क ठेवशील. पण प्रेक्षकांनो, खरं आता मालिकेमध्ये ट्विस्ट हाच येणार आहे. हे दोघं एकमेकांना आता कसे भेटतील, पुढे काय होईल, कोण यांना एकत्र आणेल, हे सगळं बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण आता या दोघांचं एकदा ताटातूट झालीये, पुन्हा होणं शक्यच नाहीये. त्यामुळे आता बघत राहा, ठरलं तर मग. आणि छान सांगितलं ना मी आजचा एपिसोड, तर एखादा लाईक करायला विसरू नका. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती, आपलं ते दुसरं पिंकवालं चॅनल आहे ना प्रेक्षकांनो, त्याच्यावरती मी एक मोठ्या मालिकेचा रिव्ह्यू देते. मामा अशोक आहेत ना त्या मालिकेचा. ती मालिका नक्की माझ्या आवाजात ऐकायला तुम्हाला आवडेल. काल मला खूप जणांच्या कमेंट्स होत्या, म्हणून मी तुम्हाला आज हे सांगू इच्छिते, नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती मी त्या मालिकेचा रिव्ह्यू देते. आणि थोड्याच वेळात ऐका नवीन मालिका आपल्या अप्पूची, आपल्या मोठ्या चॅनलवर, जे आपलं पहिलं चॅनल होतं ना. काय झालं प्रेक्षकांनो, काही चॅनल माझे अनलॉक होऊन परत आले, त्यामुळे मला हे सगळं कन्फ्युजन झालंय. माझ्याकडनं माझ्या परीने जेवढे जमेल तेवढे मी प्रयत्न करतेय. तर त्याचा नवीन मालिकेचा रिव्ह्यू आहे ना, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते. नक्की तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडेल अशी अपेक्षा करते. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज, ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी, ठरलं तर मग ही मालिका ऐकायला. धन्यवाद.